तर नमस्कार माझ्या भावांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. आता तुम्ही म्हणत असाल ना का आता यांनी एवढं मोठं डिझेल घेतलंय, आता हे काय अंड्यासोबत डिझेल बी विकणार आहे काय की? तसा काही विषय नाही भावांनो. आता आमच्या पांढऱ्या घोड्यातलं काय झालं होतं माहिती आहे का? डिझेल संपलं होतं, पण ते आता आणून टाकायचं होतं मला. आता हे काय 3 लिटर आणून टाकलं. मला काय कॅन भेटाने गेलं, बाटल्या दिसल्या तिन्ही तिन्ही बाटल्या उचलून घेऊन गेलो मी. आता तुम्ही म्हणत असाल काय बाटल्यात डिझेल तर आणलंय खरं, ह्याचं नोझल बी बाटल्याचं आहे. अरे हे काय सगळं काय लगे बाटल्याचंच करते काय की गाडीला सगळं, म्हणजे काय डिझेल बी आणत ते बाटल्यात, नोझल बी बाटल्याचं. आता जाऊ द्या, आता गाडी बी जुनी झाली म्हणल्यावरती आता बाटल्याचं केलं तरी काय टेन्शन नाही असं मला वाटतं बरं का. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता गाडीत एवढं मोठं डिझेल ओतलं मी. आता ही गाडी काय करणार माहिती का? आता मी स्टार्टर मारायला गेलो का, ही बॅटरी नाटकं करणार. आता ही जी गेलो, हां मी बोललो ना ती खरं होणार होतंच, तुम्हाला मी सांगतो. आता पहिलं काय करत आहे, गाडीला हिटर द्यावं लागते, म्हणजे गाडीला गरम करावं लागते. पहिलं हिटर दिलं, दुसरं हिटर दिलं. मला माहितीच होतं तसंच झालं, ही गाडी काय चालू झाली नाही. हे ते येऊन पुढे बघतोय आम्ही आणखीन ॲडजस्टमेंट केली होती तारीची ती उघडण्यासाठी. आणि हे पंप असते, पंपाने दाबलं का हे एअर निघून जात असते गाडीचा. मला माहितच आहे डिझेलचा काय प्रॉब्लेम नाही, डिझेल आणून तर टाकले. आता प्रॉब्लेम द्यायला लागली आपल्याला बॅटरी. आणि ह्याला आता एकच पर्याय आहे, त्या माणसाला जाऊन नेऊन बॅटरी आणून ती चालू करावी, त्याला 100 रुपये द्यावे. नाहीतर दुसरा पर्याय, इथं थांबायचं आणि एखाद्या ओळखीच्या माणसाला थांबवायचं आणि ढकलायला लावायचं. तिथं पैसे आपले वाचतात. आणि आपल्याला तसं माहिती आहे, आपले माणसं आपल्यासाठी कामी पडणार. आणि मला एवढं मी नंतर टेन्शन आलं होतं ना, कोण सापडत नव्हतं लवकर. कोणतरी सापडलं लवकर, गाडी चालू बी केली मी आणि तहच गेलो नंतर अंड्यानं. त्यामुळे व्हिडिओ काढायचं काय लक्षातच नाही माझ्या. तर नाराज होऊ नका. नाराज झाल्यामुळे तुम्ही लाईक फॉलो करायचं नाही तर लाईक फॉलो करा आपल्या ब्लॉगला. तर भेटू उद्या एका छोट्याशा मिनी ती विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. त्यामुळे नाराज काय होऊ नका तुम्ही. आपला ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा.